वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण सप्टेंबर महिन्यात झालेला सेट एक्झाम जो काही पेपर आहे, पेपर 1 याच्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तर चला, पेपर 1 प्रश्नपत्रिका एक, अलोकेटेड मिनिट्स आहेत 60 आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 100 आणि प्रश्न संख्या आहे 50. तर पहिला प्रश्न इथं, अध्यापनाच्या आकलना पातळीमध्ये रिकाम्या जागाचा अंतर्भाव होतो. ॲन्सर नंबर सी 1 व 3 याच्यामध्ये आहे स्मरण, अभियोग्यता, मर्मदृष्टी, सर्जनशीलता. तर यामधला एक स्मरण आणि मर्मदृष्टी. क्वेश्चन नंबर 2, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ रिकामी जागा हा होय. ॲन्सर नंबर बी कुमारावस्था. क्वेश्चन नंबर 3, स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम रिकामी जागा असतो. तर कशासाठी असतो? शंका समाधान करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 4, रिकामी जागाचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. तर याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत डिजिटल तक्ते, नकाशे, दिग्दर्शन पद्धती, भूमिका पालन पद्धती. तर मग आपला आन्सर आहे सी दिग्दर्शन पद्धती. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे रिकामी जागा श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. आन्सर नंबर 1 अप्रत्यक्ष. क्वेश्चन नंबर 6, संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण रिकामी जागा हा होय. आन्सर नंबर सी संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची. क्वेश्चन नंबर 7, गुणात्मक संशोधन चिंतनशील टिपा च्या नोंदी करणे यास रिकामी जागा असे म्हणतात. रिफ्लेक्टिव्ह नोट्स. आन्सर नंबर बी टिपण काढणे मीन्स इंग्लिश मेमोईंग. क्वेश्चन नंबर 8, शैक्षणिक संपादन हे चल रिकामी जागा श्रेणीवर मोजले जाईल. आन्सर नंबर बी अंतर. क्वेश्चन नंबर 9, जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण रिकामी जागा हे असेल. आन्सर नंबर बी मध्यांक असेल. क्वेश्चन नंबर 10, संशोधन लेख रिसर्च पेपर रिकामी जागावर आधारित असतो. आन्सर नंबर सी. प्रथमतः ऑप्शन पाहू. प्राथमिक माहिती, दुय्यम माहिती, वर्णनात्मक माहिती. तर आपला आन्सर आहे 1 आणि 2, प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत. इंग्रजीतील किंवा मराठीतील उत्तरावरील प्रश्नाची उत्तरे द्या. भारतीय हिंदू संस्कृती आणि समाजव्यवस्था एक चमत्कारिक आणि वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था आणि संस्कृती आहे. तिच्यासारखी संस्कृती आणि व्यवस्था जगाच्या नकाशावर सापडणे अवघड आहे, म्हणून ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिच्या या वैशिष्ट्याचा तिच्या जन्मापासून जसा एकीकडून गौरव झालेला आहे तसाच तिचा धिक्कारही झालेला आहे. पाश्चिमात्य देशात जेव्हा राष्ट्रात संघर्ष होतात, मानवी जीवन भयग्रस्त आणि बकाल बनलेले असते, तेव्हा उत्तम दर्जाच्या वाङ्मयीन कलाकृती जन्माला येतात असे मानले जाते. आधुनिक कालखंडातील काफ्का आणि इतर अस्तित्ववादी कलावंतांची उदाहरणे यासाठी घेतली जातात. भारतीय हिंदू समाजात हा विचार उलट्या अर्थाने खरा आहे, कारण भारतीय हिंदू समाज हा त्याच्या इतिहासात सतत युद्धमान असलेला समाज आहे. त्याला परकीय आक्रमणाची आवश्यकता केवळ युद्धमान बनवण्यासाठी मुळीच नाही. हिंदू संस्कृतीच्या वैशिष्ट्यातच भारतीय समाजाला सतत युद्धमान आणि भयग्रस्त ठेवण्याची तरतूद आहे. या वैशिष्ट्याच्या बाजूने आणि विरुद्ध असा जो सांस्कृतिक संघर्ष भारतीय इतिहासात सुप्त किंवा प्रकटपणे चालू होता आणि आहे, त्याला टाळून भारतात वाङ्मय निर्मिती होणे शक्यच नव्हते. म्हणून ती तशीच झालेली आपल्याला दिसते. प्राचीन भारतीय वाङ्मयाला जर सामाजिक आणि मानववंशशास्त्रीय कसोट्यांवर तपासले, तत्त्वज्ञानाच्या अंगाने त्याचे मूल्य शोधले किंवा सौंदर्यदृष्टीनेही त्याची समीक्षा केली, तरी हा संघर्ष आपल्याला परिणामकारकरित्या जाणवू शकतो. क्वेश्चन नंबर 11, भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे कारण काय? आन्सर नंबर सी एकमेवा द्वितीयता. क्वेश्चन नंबर 12, पाश्चिमात्य राष्ट्रे नेहमी बकाळ आणि भयग्रस्त जीवन जगत असतात, कारण त्यांची वाङ्मय निर्मिती नेहमीच राष्ट्रसंघर्षाला प्रोत्साहन देतात. आन्सर नंबर बी संपूर्ण विधान चूक. क्वेश्चन नंबर 13, भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे रिकामी जागा, युद्धजन्यता.
क्वेश्चन नंबर 14, भारतीय वाङ्मय निर्मितीची प्रेरणा कशात आहे? आन्सर नंबर 1, संस्कृती संघर्षात. क्वेश्चन नंबर 15, प्रस्तुत उतार्यात कोणते शीर्षक अधिक समर्थक आहे? आन्सर नंबर बी, वाङ्मय आणि संस्कृती. क्वेश्चन नंबर 16, न्यूकॉम्पच्या मते संप्रेषण चक्रामध्ये हा फार महत्त्वाचा घटक नसतो. आन्सर नंबर सी, माध्यम. तर कोणकोणते असतात? प्रेषक जो पाठवणारा आहे तो, ग्राहक जो स्वीकारणारा आहे तो, संदेश म्हणजेच माध्यम म्हणजे आपण तो संदेश पाठवत असतो. क्वेश्चन नंबर 17, संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो? आन्सर नंबर डी, त्वरित प्रत्याभरण. क्वेश्चन नंबर 18, कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली, हे संप्रेषण रिकामी जागा प्रकारचे असते. आन्सर नंबर ए, अनुलंब, इन इंग्लिश व्हर्टिकल. क्वेश्चन नंबर 19, ग्राहकाचे अनावधान हे रिकामी जागावर परिणाम करू शकते. आन्सर नंबर ए, प्रेषक मीन्स सेंडर. क्वेश्चन नंबर 20, दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात, कारण? आन्सर नंबर डी, प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. क्वेश्चन नंबर 21, एका शहराच्या रस्त्याचा नकाशा विचारात घ्या की ज्या शहराला 5 रस्त्यांनी इतर ठिकाणाहून जोडलेले आहेत. 10 चौक आहेत, अनेक रस्ते एकत्र येणारी ठिकाणे व कोणत्याही अंतर्गत रस्त्याला बंद टोक नाही. एक सोडून प्रत्येक चौक असे आहेत की प्रत्येक चौकात 4 रस्ते मिळतात. जर 10व्या चौकात n रस्ते मिळत असतील तर खालीलपैकी कोणती n ची किंमत अशक्य आहे? आन्सर नंबर सी, 6. क्वेश्चन नंबर 22, एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्याच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेली वचन तो पाळू शकतो? आन्सर नंबर ए, पर्समध्ये काहीच रक्कम नसताना. क्वेश्चन नंबर 23, 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? आन्सर नंबर सी, 1 तास 5 मिनिटांनंतर व 1 तास 6 मिनिटा अगोदर. क्वेश्चन नंबर 24, एका पुस्तकाची किंमत (20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? आन्सर नंबर डी, 0. क्वेश्चन नंबर 25, एका वस्तू 2120 रुपयाने विकल्याने मिळणारा नफा व तीच वस्तू 1480 रुपयाने विकल्याने होणारा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल? आन्सर नंबर ए, 2160. नंबर 26, पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शविणाऱ्या पद्धतीने मांडा. दारिद्र्य, लोकसंख्या, मृत्यू, बेरोजगारी, आजार. तर याचा जो नित्यक्रम आहे तो 2, लोकसंख्या, नंतर आहे बेरोजगारी, नंतर आहे दारिद्र्य, नंतर आहे आजार आणि नंतर आहे मृत्यू. क्वेश्चन नंबर 27, जर एका संकेताच्या आधारे QTXL चे रूपांतर OPTG होत असेल तर त्याचा संकेतांकाच्या आधारे GKNS चे रूपांतर काय असेल? तर याचा जो आन्सर आहे ते तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 28, बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते, हे कशाचे उदाहरण आहे? आन्सर नंबर बी, हेत्वाभास. क्वेश्चन नंबर 29, खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहे? विधान 1, सर्व पक्षी पांढरे आहेत. विधान 2, सर्व पोपट पक्षी आहेत. निष्कर्ष 1, काही पक्षी पांढरे आहेत. निष्कर्ष 2, काही पोपट पांढरे आहेत. निष्कर्ष 3, सर्व पोपट हिरवे आहेत. निष्कर्ष 4, काही पक्षी पांढरे नाहीत. आन्सर नंबर ए, 1 आणि 2 फक्त सर्व पोपट पक्षी आहेत. काही पक्षी पांढरे आहेत, काही पोपट पांढरे आहेत. क्वेश्चन नंबर 30, खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दाखविते? वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया, माता. आन्सर नंबर बी हा तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. क्रमांक 31 आणि 32 पुढील आकृतीवर आधारित आहेत. पुढील आकृतीमध्ये एका विशिष्ट महाविद्यालयातील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची
2012 ते 2015 या वर्षातील आकडेवारी दाखवलेली आहे. इथं आपल्याला जो आलेख आहे आलेख दिसत आहे आणि 2012 ते 2015चं यांनी विश्लेषण केलेलं आहे. एका साईडला विद्यार्थ्याची संख्या आहे आणि एका साईडला स्तंभ दिलेले आहेत. व्हाईटमध्ये ब्लँकमध्ये फेल अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत आणि जे रेषा ओढलेल्या आहेत त्याच्यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी आहेत. तर त्याचे प्रश्न पाहू. कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? आन्सर नंबर डी 2015मध्ये. क्वेश्चन नंबर 32 2012 ते 2015 या सर्व वर्षाची एकत्रितरित्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आहे. आन्सर नंबर सी 60. क्वेश्चन नंबर 33 12 निरीक्षणांचे गणित मध्य 40 आहे. किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. जर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणांचे गणित मध्य आन्सर नंबर सी बदलणार नाही. क्वेश्चन नंबर क्रमांक 34 आणि 35 हे पुढील माहितीवर आधारित आहेत. आता हे माहिती व्यवस्थितरित्या तुम्ही लक्ष घ्यायची आहे आणि याच्यावरती ते 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत व्यवस्थितरित्या. 80 खेळाडूपैकी 35 क्रिकेट खेळतात, 42 हॉकी खेळतात आणि 25 फुटबॉल खेळतात. 8 दोन्ही क्रिकेट व हॉकी खेळतात, 10 दोन्ही क्रिकेट व फुटबॉल खेळतात, 7 दोन्ही हॉकी व फुटबॉल खेळतात, 3 सर्व तिन्ही प्रकारचे खेळ खेळतात. फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती? आन्सर नंबर सी 61. 35 फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती? आन्सर नंबर डी 16. क्वेश्चन नंबर 36 इंटरनेट या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? आन्सर नंबर डी एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. कम्प्युटरचे रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. क्वेश्चन नंबर 37 दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यात कोणी मदत केली? आन्सर नंबर बी सॅम पित्रोडा. क्वेश्चन नंबर 38 पुढीलपैकी कोणते मूलतः इन्स्टंट मेसेंजर आहे? आन्सर नंबर डी व्हॉट्सअप. क्वेश्चन नंबर 39 सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे? आन्सर नंबर सी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. क्वेश्चन नंबर 40 भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत संदर्भात BYOD म्हणजे रिकामी जागा. आन्सर नंबर सी ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. क्वेश्चन नंबर 41 पाण्यामध्ये ई कोली असणे म्हणजे पाणी ई रिकामी जागामुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. आन्सर नंबर ए मलमूत्र. क्वेश्चन नंबर 42 नागरिक वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढील प्रमाणे आहे. 55 डेसिबल. क्वेश्चन नंबर 43 घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला म्हणून ओळखले जाते. आन्सर नंबर ए बेसेल परिषद. पर्यावरणावर आधारित. भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो. आन्सर नंबर सी पर्यावरण संरक्षण कायदा. क्वेश्चन नंबर 45 सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवले आहेत? आन्सर नंबर बी 17. खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते? आन्सर नंबर ए तक्षशिला. क्वेश्चन नंबर 47 PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा. प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा असावी ही शिफारस रिकामी जागा आयोगाने केली होती. आन्सर नंबर सी राधाकृष्णन. क्वेश्चन नंबर 48 शिक्षक शिक्षण हे रिकामी जागा होय व्यावसायिक शिक्षण. क्वेश्चन नंबर 49 भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे रिकामी जागा साली केले गेले? आन्सर नंबर 1975. तर आता शिक्षण मंत्रालय असं नाव आहे. क्वेश्चन नंबर 50 खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करीत नाही? तर वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहेत? DBTI, DSTI, ICSSR आणि जी काही NC आणि जी NCTE संस्था आहे ही संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करीत नाही. अशाच प्रकारचे तुम्हाला
पेपरचे विश्लेषण हवे असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.